मला असं वाटतं की पहिल्यांदा तर ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणणं याचा अर्थ जे 26 आमचे भारतीय त्या ठिकाणी मारले गेले त्यांचा अपमान करण्यासारखा आहे, त्यांच्या परिवाराचा अपमान करण्यासारखा आहे. ज्या आमच्या सेनेने पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानचं संपूर्ण टेरर नेटवर्क पूर्णपणे उद्ध्वस्त केलं, त्या सेनेचा अपमान करण्यासारखा आहे. यावरूनच भाजपा खासदार कंगना राणावत आणि नेत्या चित्रा वाघ यांनी प्रणिती शिंदेंवर सडकून टीका करत माफी मागा असं म्हटलंय. जो लोग लोगों को भटकाने की कोशिश कर रहे थे कि पीएम को उन्होंने ये ओपन चुनौती दी कि यहाँ पे खड़े होकर अगर पीएम बोल लें कि कभी मुझे किसी ने समझौते के लिए जो है वो इंटरफेयर नहीं किया तो मैं मान जाऊंगा, तो उन्होंने बोल दिया. उन्होंने बड़ी ही सहजता से वहां पे खड़े होके बोल दिया कि मैं जो किसी ने भी जो है वो इंटरफेयर करके यहाँ पे ये नहीं करवाई है, सीज फायर नहीं करवाई है, तो अब उनके मुंह बंद हो गए हैं, उनकी बोलती बंद हो गई है बिल्कुल. और लोगों के लिए ये बात स्पष्ट हो गई है कि ऑपरेशन सिंदूर हमारी भारत की, हमारी मिलिट्री की एक विजय गाथा है जो सदियों तक याद रखी जाएगी. भर संसदेत भारतीय सैन्याच्या शौर्याला तमाशा म्हणताना प्रणिती शिंदेंना लाज नाही वाटली का? ज्यांच्या बळावर तुम्ही आम्ही सगळे सुरक्षित आहोत त्यांच्याबद्दल अशी उपेक्षात्मक भाषा. ताई, एक फुकटचा सल्ला तुम्हाला देते, नाही तिथे तुष्टीकरणाचं राजकारण करायला जाऊ नका. हा केवळ भारतीय सैनिकांचा अपमान नाही तर प्रत्येक देशभक्त आणि नागरिकाच्या अस्मितेवरती घाव आहे. शौर्याला तमाशा म्हणणाऱ्यांना जनता कधीच माफ करत नाही. प्रणिती शिंदे, लक्षात ठेवा. तर प्रणिती शिंदे मात्र अजूनही आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. त्यांनी माफी मागण्यासही नकार दिलाय. त्या 26 परिवार त्यांना कोणती ठेस जर पोचत असेल तर आम्ही सगळे मिळून, मी स्वतः, आम्ही 1000 वेळा माफी मागायला तयार आहोत. पण ह्या बीजेपीच्या ट्रोल्सला, भक्सना आणि ह्या लोकांना आम्ही ह्यांची कधीच माफी मागणार नाही.